घ्यायचं सगळं. तर पहा, आपल्या गावामध्ये एक दाम्पत्य आहे. जर त्यांच्याकडे बघितलं तर मला महात्मा ज्योतिबा फुले यांची आठवण येत आहे. प्राध्यापक मधुकर गडकरी यांचंही अध्यापनाचं काम चालू आहे आणि त्या ताई सुकेशना गडकरी आपल्या शाळेत येऊन सने आपल्या मुलांना अध्यापन करतात, मोफत शिकवतात. आज जो कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचं बरंचसं योगदान मुलींसाठी. आपल्या भारतामध्ये 70% शेती व्यवसाय करणारे लोक राहतात आणि या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. जो जगाचा पोशिंदा आहे आणि तो जर स्वतःची उपाशी राहत असेल तर या महाराष्ट्रामध्ये दुसरं कोणतंही दुःख नाही. म्हणून मी माझ्या छोट्याशा कवितेतून या शेतकऱ्याचं दुःख तुमच्यासमोर मांडण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे. तरी सर्वांनी शांततेनं माझी कविता ऐकावी अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि माझ्या कवितेला सुरुवात करतो. आकाशामध्ये ढग दाटावेत, सोसाट्याचा वारा सुटावा आणि पाऊस सुरावा आणि अशाच परिस्थितीमध्ये आकाशातून अचानकपणे खारकन वीज कोसळावी आणि आम्ही सर्व त्या शेतकरी राहुनी अर्ध्या पोटी जगाला पोसी तरी त्याची रिकामीच पेटी. बघा त्याची रिकामीच पेटी आहे. पेटी म्हणजे त्याचं बँकेचं खातं, त्याच्या घरातला संदूक. दिन रात राबे बाप राहुनी अर्ध्या पोटी जगाला पोसी तरी त्याची रिकामीच पेटी. ऊन वारे पावसात नाही विसरा जीवाला, ऊन वारे पावसात नाही विसरा जीवाला. चिल पिल घेऊन लाभे करी दिवस रात्रीला, चिल पिल घेऊन लाभे करी दिवस रात्रीला. तुफान वादळात, तुफान वादळात वीज कोसळली तेव्हा मारी लेकराला मिठी. दिन रात राबे बाप तरी त्याची रिकामीच पेटी. माझ्या बापाच्या नशिबी कोणी घातली रे शेती, माझ्या बापाच्या नशिबी कोणी घातली रे शेती. कर्ज फेडता फेडता, कर्ज फेडता फेडता आयुष्याची झाली माती, कर्ज फेडता फेडता आयुष्याची झाली माती. माझ्या बापाच्या कष्टाची, माझ्या बापाच्या कष्टाची कोणी घेईना दखल, माझ्या बापाच्या कष्टाची कोणी घेईना दखल. हाती देऊन खुळ खुळा करीतो कोणी करीतो नकल. बघा माझ्या बापाच्या कष्टाची या जगामध्ये कोणी दखल घेत नाही. माझा बाप रस्त्यावर येतोय, उपोषण करतोय, कर्ज माफी मागतोय, परंतु हे शेतकरी आज करू उद्या करू 5 वर्ष निघून जात आहेत, फक्त खाली आश्वासन देत आहेत आणि माझ्या बापाला फक्त 500 रुपये महिन्याला देऊन, बघा 500 रुपयामध्ये 25 रुपयाला बिडीचा कट्टा झालेला आहे आणि माझा बाप त्या बिडीच्या कट्ट्यासाठी फक्त 25 रुपयाची माझ्या बापाची किंमत आहे का? इकडं 8वें वेतन लागू झालं की लगेच पगार वाढतो आणि म्हणून या ठिकाणी माझ्या बापाला फक्त 500 रुपये देऊन मी म्हणतो की कोणी माझ्या बापाच्या कष्टाची कोणी घेईना दखल. हाती देऊन खुळा खुळा कोणी करीतो नकल. बाप मारे रे झरा, बाप मारे रे झरा त्या 500 रुपयासाठी जगाला पोसी तरी त्याची रिकामीच पेटी. दिन रात राबे बाप, दिन रात राबे बाप राहुनी अर्ध्या पोटी जगाला पोसी तरी
त्याची रिकामीच पेटी जगाला पोशी तरी, त्याची रिकामीच पेटी जगाला पोशी तरी, त्याची रिकामीच पेटी. धन्यवाद. मला या ठिकाणी आयोजकांनी माझी कविता सादर करण्यासाठी या ठिकाणी मला एक संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचं आणि तुमचं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. या ठिकाणी माझी कविता ऐकून घेतल्याबद्दल आणि टाळ्यांचा कडकडाट दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन